हां साहेब काल शरद पवार साहेब त्यांनी भेट घेतलेली एकनाथ शिंदे यांची त्यांच्या आमदारांची बैठक घेतली जाते बऱ्याच राजकीय काय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये जर गेले असतील आणि तिथं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्यांचा सत्कार केला असेल तर ती आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती आहे, परंपरेची एक मला असं वाटतं की झलक माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं काल दाखवली गेली. आणि ही संस्कृती माननीय एकनाथ शिंदे साहेब जपत असताना काही लोक ही संस्कृती विसरलीत याची देखील आम्हाला कल्पना आहे. परंतु माननीय पवार साहेबांचा सत्कार जर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या दालनामध्ये केला असेल आणि त्याच्यानंतर ते कॅबिनेटला गेले असतील तर एका ज्येष्ठ नेत्याचा केलेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तो सन्मान होता. त्याच्यामुळे त्याच्यातनं वेगळे अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही. आणि माननीय शरद पवार साहेबांनी म्हणजे ही मला कल्पना नाही आहे, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी शिंदे साहेबांच्या दालनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांच्या आमदारांना बोलून काही चर्चा केली असेल तर मला असं वाटतं की याच्यामधनं राजकारण काय घडणार आहे असे संकेत लावण्याची किंवा अशी कल्पना करण्याची काही आवश्यकता नाही. माननीय शिंदे साहेबांनी माननीय शरद पवार साहेबांचा जो त्यांच्या दालनामध्ये सत्कार केला ही म्हणजे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. बघा, पक्षामध्ये एखादा लोकप्रतिनिधी काम करत असताना जे काही पक्षाचे नियम घालून दिलेले आहेत तशा पद्धतीनेच वागणं अपेक्षित आहे. एखाद्या डॉक्टर महिला भगिनीवर हात उगारणं ही काही संस्कृती योग्य नाही. जो प्रकार घडलाय तो योग्य नाही हे अनेकांनी शिवसेना पक्षाच्या सांगितलेलं आहे, आरोग्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जी काही कारवाई पोलिसांनी केलेली असेल तर ती त्या संबंधित प्रकरणाशी संबंधित असेल. परंतु अशा पद्धतीचं वागणं आणि अशा पद्धतीनं रिॲक्ट होणं हे योग्य नाही, हीच आमची भूमिका आहे. पण पक्षाकडनं काही या संदर्भात कारवाई येणार आहे का? कारण इकडे इथे शिवसेनेच्या नगरसेवकाकडनंही मारहाण होते आहे, रायगडमध्ये देखील भाजपचे नगरसेवक मारहाण करताना दिसत आहे. कुठेतरी राजकीय संस्कृती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी योग्य तो कडक समज त्यांना दिलेला आहे. त्यांच्यावर पोलीस कारवाई होत असताना कुठेही राजकीय हस्तक्षेप केला नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या कुठच्याही कृत्याचा पक्ष समर्थन करत नाही. नाही, ते असं बोलले की महाराष्ट्रावर टीका करणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही. जे टीका करणारे आहेत ते 10 वर्षामध्ये असतील नसतील मला माहीत नाही, परंतु ज्यांनी सिलिंग बांधला ते माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव मात्र सिलिंगवर नक्की राहील अशा पद्धतीची भूमिका काल फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मांडली. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली नाना पटोलेंच्या बाबतीमध्ये की नाना पटोलेंसारखी व्यक्ती बाजूला करून ज्या पद्धतीनं काँग्रेसनं नेतृत्व दिलेलं आहे त्याच्यामुळेच काँग्रेस रस्सातळाला जाते हे निश्चित झालेलं आहे. नाही, त्यांना फार मला असं वाटतं की महत्व देऊन त्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ आहे असा मला तर काही वाटत नाही. कारण ते फक्त टीका करणं चुका काढणं याच्या पलीकडे जाऊन दुसरं काही करत नाहीत. परंतु कालच सभागृहात अजून एक चांगली गोष्ट घडली की माननीय छगन भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं कौतुक नाना पटोलेंनी केलं. ही पण एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी एखाद्या ज्येष्ठ नेत्याचा सन्मान करणं जसा शिंदे साहेबांनी केला त्याचीच पुनरावृत्ती नाना पटोलेंनी केली. त्यांनी सत्कार केला नाही परंतु शब्दानं सत्कार केला. त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. उठसूट आपण टीका केल्यामुळे आपल्याला जे ब्रेकिंग मिळतंय, टीका केल्यामुळे कदाचित आपला टीआरपी वाढतोय असं ज्यांना वाटतंय आणि जे पूर्वीच्या काही 9 वाजता पत्रकार परिषद घेतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर पुढे जात असतील तर त्यांना काही राजकीय यश मिळणार नाही आणि त्यांच्या पक्षाला देखील राजकीय यश मिळणार नाही. मराठी हो गया. जो हमारे नगरसेवक ने वहां किया है उसका समर्थन किसी भी शिवसेना के लोक प्रतिनिधि ने और हमारे नेता
माननीय शिंदे साहब ने नहीं किया है। शिंदे साहब ने तो उनको कैसा पार्टी का रूल है ये फोन करके बताया है, इसलिए किसी ने भी उनका समर्थन नहीं किया है। पुलिस जो कार्रवाई हुई है उसके अंदर भी पार्टी के किसी की लीडर का भी हस्तक्षेप नहीं है, उनके ऊपर अभी पुलिस कार्रवाई हो गई है। मुख्यमंत्री ने कहा मिसिंग लिंक को लेके मुझे बदनाम किया, मुझे बदनाम करे लेकिन महाराष्ट्र को बदनाम ना करें, और सोशल मीडिया पे मुख्यमंत्री को बदनाम किया जा रहा है, महाराष्ट्र को बदनाम किया जा रहा है। उसको कहा कि हम उन्हें छोड़ेंगे नहीं जो जिस तरह से काम कर रहे हैं। नहीं, वो बोल रहे हैं कि महाराष्ट्र को बदनाम करने वाले लोगों को मैं छोड़ूंगा नहीं। जो भाड़े के टट्टू लेके ये सब बदनामी कर रहे हैं उनको मैं छोड़ूंगा नहीं, ऐसे वो बोले। वो खुद को बदनाम करने वाले लोगों को छोड़ेंगे नहीं, ऐसा वो नहीं बोले। वो महाराष्ट्र को बदनाम करने वाले को हम छोड़ेंगे नहीं, और ये सही बात है। जिस राज्य में हम रहते हैं उसकी बदनामी करने वाले अगर पैदा होते हैं तो उनको छोड़ने का ही नहीं है। और उन्होंने ये भी बोला है कि जो टीका करने वाले हैं, जो बदनामी करने वाले हैं, वो 10 साल में आगे जाके रहेंगे नहीं रहेंगे ये किसी को पता नहीं है, लेकिन जिन्होंने ये सीलिंग बांधा है वो माननीय एकनाथ शिंदे साहब और देवेंद्र जी फडणवीस साहब, उनका नाम उसके ऊपर रहेगा, ये उन्होंने वहां स्पीच में बोला है। इसलिए मिसिंग लिंक के बारे में जो क्लेरिफिकेशन देना था वो माननीय मुख्यमंत्री मोदी ने दिया है। एनसीपी पार्टी की तरफ से नाराजगी जताई गई है जब मिसिंग लिंक के बारे में कहा गया, तो आपने भी अभी कहा कि मुख्यमंत्री और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का नाम रहेगा, लेकिन अजित पवार के बारे में भी नाम नहीं लिया गया, उसको लेकर नाराजगी। नहीं, नाराजी नहीं है, उसमें अजीत दादा का भी रिस्पेक्ट है, सुनेत्रा बहनी का भी रिस्पेक्ट है, लेकिन जो डीपीआर बना था जब से ये काम शुरू है तब से माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब और एकनाथ शिंदे साहब साथ में वो काम कर रहे हैं। जैसा समृद्धि महामार्ग में माननीय एकनाथ शिंदे साहब ने और देवेंद्र जी ने मिलकर काम किया है, वैसा ही वो सीलिंग में हुआ है, इसलिए दोनों का नाम लिया है। अजीत दादा का नाम नहीं लिया, इसकी वजह से अजीत दादा का रिस्पेक्ट हमको नहीं है, ऐसा नहीं है। अजीत दादा का भी रिस्पेक्ट हमको है और सुनेत्रा बहनी का भी है। कल शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिले, मीटिंग हुई, कयास लगाए जा रहे हैं एनडीए में आने की, लेकिन रोहित पवार मीटिंग में जो मीटिंग हुई उससे प्रेजेंट नहीं थे। क्या नहीं, भी पवार साहब एक देश के बड़े नेता है, अगर वो माननीय हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के दालन में जाते हैं तो उनका सत्कार करना ये तो महाराष्ट्र की राजकीय परंपरा है, तो उसमें गलत क्या है? ठीक है। नाही, याचा माझा अनुभव जर तुम्ही विचाराल तर मी 2013ला देखील राज्यमंत्री होतो आणि त्यावेळी अनेक असे दिग्गज जे आयएएस ऑफिसर होते ते देखील कार्यरत होते। त्याच्यामध्ये सीताराम कुंटे साहेब असतील, निवडणूक आयोगाचे प्रमुख झालेले सहारिया साहेब असतील, त्याच्यानंतर मनुकुमार श्रीवास्तव असतील, त्याच्यानंतर श्रीकांत सिंह असतील, असे ज्येष्ठ फार सिनियर लीडर, सिनियर आपले अधिकारी हे त्यावेळी देखील कार्यरत होते। आम्ही ज्यावेळी प्रश्नाचं मंत्री म्हणून उत्तर देत असतो त्यावेळी आमच्या डाव्या बाजूला एक अदृश्य गॅलरी असते, त्याचा उल्लेख कधी करायचा नसतो, परंतु त्यावेळी देखील हे सगळे सिनियर प्रधान सचिव, सगळे मुख्य म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिव, कधी कधी मुख्य सचिव देखील हे त्या अदृश्य गॅलरीमध्ये येऊन बसायचे। मंत्री महोदय ज्यावेळी उत्तर द्यायचे त्यावेळी त्यांना ते ब्रीफिंग करायचे। पण आता ती प्रथा परंपरा का थांबली मला देखील माहीत नाही। मी त्याच्यावर जर अजून काय बोललो तर मी कोणावर तरी टीका करतो अशातला भाग होईल, परंतु नार्वेकर साहेबांनी काल ही जर वस्तुस्थिती सांगितली असेल तर त्याच्या पार्श्वभूमीचा मी साक्षीदार आहे। 2013ला मी ज्यावेळी राज्यमंत्री होतो आणि अनेक खात्यांचा मंत्री होतो त्यावेळी आमचे सगळे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव हे त्या अदृश्य गॅलरीमध्ये बसलेले मी बघितलेले आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही एक परंपरा आहे आणि ती जर टिकली तर अजून प्रशासन आणि शासन याच्यातला जो संबंध आहे तो आहे त्याच्यापेक्षा